गणपती बाप्पा हाँ गुड चलो मंगल मूर्ती मोरया तुम्ही मामा की जय जय छत्रपती शिवाजी महाराज की तर बाबा आलेले आणि बाबाने हार बघा केवढा मोठा आणला मस्त आहे की आम्ही पहिले जायचो ना असेच मोठ्या हाराणाचं आणि एवढ्या मग मोठा हार आणलाय. सोफा साईड आहे नाही आमचं म्हणजे रिलॅक्सेशन साठी कधी बसलोय टीव्ही बघतोय. ते बघा शूज आणलेत त्यांनी पूर्ण शूजचे बॉक्स आणलेत आणि एवढं पण शूज कलेक्शन आहेत ना त्यांचे. आणि ह्याच्यामध्ये 3 शूज अजून नाही आहेत बर्थडेला जे मी गिफ्ट घेतलेत ते. बाबू झोपलाय लवकर तर बोल साफसफाई करून कारण ना थोडेसे जायला लागते नवीन घरी कारण तुम्हाला द्यायचं आहे होम टूर ब्लॉग द्यायचं आहे. काय झालं माहिती का तुम्ही ना तुमच्या फोटोची काहीतरी सेटिंग बदलली ना त्याच्यामुळे व्हिडिओ खराब होते. गाईचं दर्शन झालं पप्पाने आणलेला हार आणि चौड्याला गणपती आपण दिसतोय इकडनं पण आम्हाला दाखवू नाही शकत व्हिडिओ फोटो अलाउड नाही आणि काढू शकतो जाऊन. गाईज हे जिमला गेलेत तर मी ना भेंडीची भाजी बनवली आहे. थोडंसं त्यांना मॅगी मसाला टाकून आवडतो म्हणून केली मॅगी मसाल्यामध्ये. आणि इथे गेलेलं आहे मसाले भात फ्लावर वाटाण्याचा. तर मस्तपैकी रेडी झालेलं आहे. आता फक्त चपात्या बाकी आहेत. स्वरूला पण चपाती चारायची आहे. आम्ही चाललोय टिटवाळ्याला मस्त वगैरे रेडी झालोय आणि या टायमाला टिटवाळ्याला आम्ही तिघांना चाललोय. सो बाबांना घेऊन चाललोय आणि खूप वर्षांना बाबांना येतोय. तेव्हा अंगारकी चतुर्थी आहे. ही चतुर्थी पासून ज्यांची चतुर्थी तुटलेली असते ना तेव्हापासून इकडनं उपास आपण स्टार्ट करू शकतो. आता आपल्याला उपास गेल्या वर्षी पूर्ण प्रॉपर झालते या वर्षी पण होईल आणि चाललोय पहिल्याच वर्षी पहिल्याच महिन्यामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन करायला टिटवाळ्याला. माझं फेवरेट मंदिर आणि इसके जवळ शोरू बघा इकडे बोल बोल हॅलो बोल बोल इसकी साडी जाम भारी वाटते आज. ऐकर पुढची चतुर्थी जमेल का ना माहिती नाही गाईस. आला जमणार सकाळी लोक उठून निघायचं. बोल गाईस गणपती बाप्पा बोल बोल बाबू गणपती बाप्पा मोरया. बस गाईज आता बाबा आलेले आणि बाबाने हार बघा केवढा मोठा आणला मस्त आहे की आम्ही पहिले जायचो ना असेच मोठ्या हाराणाचं आणि एवढ्या मग मोठा हार आणलाय. द्या मागे द्या. काय जमली का इथं काहीच नाही इलेक्शन जवळ असतात. हलका हार आहे मोठा आहे. नाही लागला परत लावा एकदा खोलून लागला. गणपती बाप्पा हाँ गुड चलो मंगल मूर्ती मोरया तुम्ही मामा की जय जय छत्रपती शिवाजी महाराज की. कसा ना महाराज कुठे जाऊ महाराज इकडे महाराजांना जय कर. आज ना काही चारी साईडने रस्ते बंद आहे. आम्ही ना तिकडे गाडी आणली फिरून गावात ना आम्हाला रस्ते माझी चारी पहिला रस्ता पण होता दुसऱ्या रस्त्यातनं आलो आणि तो आम्ही पुढे लेट्स गो. काही चाललो मंदिरामध्ये. पकडा केला का तुम्ही गाडीवरती कोणाकडे बाबाने बघा हार केवढा मोठा आणला. झालं आहे दर्शन खूप मस्त दर्शन झालं. एवढ्या लाईनीमध्ये पण फक्त 10 मिनिटात दर्शन भेटला आम्हाला. इथे डायरेक्ट सोडलेलं मजा आली खूप भारी वाटतं आणि याच्यामध्ये भारी झालं दर्शन. हो शोरू बघा ए शोरू इथे बघ ऐकर शोरू ऐकर बाबू ए शोरू. आणि ना काही आम्ही आणलेला हार गणपती बाप्पा चढवला. आता लाईव्हमध्ये आम्ही युट्यूबवर फोटो काढू परत त्या आणि तुम्हाला माहिती आहे त्यांनी ना आम्हाला केळी दिले प्रसाद दिला हार दिला आणि ना एसके साठी काय दिलं माहिती का गजरे दिला. तर ही गजरे घालताना व्हिडिओ काढेल मी बायकोला गजरे गणपती बाप्पाला लावून तुला रिटर्न आले. मस्त आलं ना आणि बघा हार गाडीला दिलाय हा गुलाब पण दिला तुला बाप्पाने. घे सब ठीक होईल का. दादाला दे दादाला दे बाबूला दे बाबूला दे असं हातात दे.
बाबूला दे. हा दे. हा दे दादाला. तू बघ. बाबू काही गाडी घेतली नाही, दुसरी अजून एक पाहिजे त्याला. स्पायडरमॅन घेऊ हा पाहिजे गाडी पाहिजे, गाडी घे गाडी. 130 हा बघू बरं 130 गाईचं दर्शन झालं. पप्पाने आणलेला हार आणि चौड्याला गणपती आपण दिसतोय. इकडनं पण आम्हाला दाखवू नाही शकत, व्हिडिओ फोटो अलाउड नाही आणि काढू शकतो जाऊन, पण कशाला काढायचं. आपला नेटवरनं भेटेलच फोटो आपला. बाबू बाबू बाप्पा जय जय केलं, तू जय जय केला गणपती बाप्पा. जाऊ मग आता. आज आम्ही आलो गणपती बाप्पाचं दर्शन करायला. खूप झालं आतमध्ये, एवढ्या गर्दीमध्ये आम्ही थांबवलं आणि मस्तही दर्शन दिलं. पप्पा खुश झाले. ते बरं त्यांनी वगैरे थांबून ठेवलेलं आम्हाला. आणि ना आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, सो नाही करू शकलो शूट. आणि ना गणपती बाप्पाच्या इकडनं भरपूर काय काय भेटलं. गाडीला हार घातला, परत बाबूला 2-3 केळी दिले, नारळ दिला, परत एसकेला गजरे दिले, एसकेने गजरे पण घातले. आणि ते घरी आलो काम करतात. पप्पा खुश झाले, लय बरं वाटलं. आणि गणपती बाप्पा बोललो आजपासून डेली ब्लॉगिंग येत जाईल. केव्हा जरा रुटीन चेंज झालं, पण काय पण करून ॲडजस्ट करेल. 12 टाईम, नाही तर सकाळी 10, नाही तर 4 या 3 टाईमावर ब्लॉग येईल. पण डेली ब्लॉग येईल ना आजपासून. तुम्हाला क्वेश्चन आहे माझा, नक्की येईल. कसा पण असं 8-10 मिनिटाचा पण ब्लॉग येईल. आणि बघा काय करते माझी बायको इथे, तिला ना गजरे भेटले. गणपती बाप्पा इकडे कोणतरी आणलेले ते गजरे हिला भेटले. साडीवर म्हणजे मी असे ट्रेडिशनल लावते, पण जाताना जरा आमचा मूड खराब होता म्हणून आवरूनच नव्हती गेली. कारण आमचं भांडण होतं. कारण का कसं असतं माहिती का, अंगारकी चतुर्थीला मी जातो ना गणपती बाप्पा पाठव, मी काहीच खात नाही, पाणी फक्त पितो आणि दर्शन करतो. मी दर टायमा लवकर जातो, तर मी लवकर नव्हतो गेलो, 3-4 वाजले तर लेट झालतो. तर इतक्यावर जरासा चिडचिड झालं दोघांचं आमचं 19-20 झालं नाही. पण बाप्पाचं मंदिर गेलं ना लगेच नीट झालं ना. बाबू 1ला उठतो, त्याच्यानंतर टॉयलेट सगळं, आंघोळ, परत जेवण. पण खरं बोलू थोडंसं चांगलं लय भारी वाटते साडी ग्रीन. नुसतं कमेंट केलं लोकांनी, फोटो पोस्ट केलं एक, तर काय कमेंट केलंय, लिंक एक गिव्ह करायची का, मला आवडतं गिव्ह करू. एक ना तिघांपैकी गिव्ह करू कोणती तरी साडी. चला या ब्लॉगला जो कमेंट करेल, शेअर करेल, लाईक करेल, त्याची कमेंट काढू आणि लगेच गिव्ह. 150 वरच अडकले काही. हा, या ब्लॉगला 20,000च्या पुढे व्ह्यू आले तर ही साडी गिव्ह. आपले यावर 1000च फॉलोअर वाढला फक्त. नाही वाढले, 149 होतं जानेवारी. वाईट नजर पडली. पहिल्यांदा असं झालं की 1 वर्षात पूर्ण, म्हणजे मागच्या 2025 मध्ये फक्त 1000 फॉलोअर्स वाढले. 23 होता का, लक्की होता ना आपला, फक्त 1000 वाढले शपथ. कारण आपण 149 लग्नाच्या आपला पुढे झाला. म्हणजे आमची सिल्वर बटन आला तिकडे आमचा मूड ऑफ झाला, मला लक्षात नाही गेलं. सोडा चला जाऊन दे. शरू मी जाऊ जिमला, तू काय खातो? टरबूज. बाबू हे काय आहे, नाव काय आहे बाबू, काय आहे? टरबू. कसे टरबू कसे? 2 गाड्या घेतल्या, ट्रेन. आणि बाबा आपला काय काय घेतला अजून? सुपरमॅन कुठे आपला? स्पायडरमॅन घेतला. घे चलो बाबू, जाऊ मी जिमला. थोडंसं जिम मध्ये ब्लॉग काढतो. हा बाबू, पप्पी द्यायचं पटकन, पप्पी दे ना. तर गाईज हे जिमला गेलेत, तर मी ना भेंडीची भाजी बनवली आहे. थोडंसं त्यांना मॅगी मसाला टाकून आवडतो म्हणून केली मॅगी मसाल्यामध्ये. आणि इथे गेलेलं आहे मसाले भात लावर वाटाण्याचा. तर मस्तपैकी रेडी झालेलं आहे. आता फक्त चपात्या बाकी आहेत, स्वरूला पण चपाती चारायची आहे. तर बाकी सगळं रेडी आहे. चपाती करायला घेतली आता आणि चपाती करून झालं की सोडतो आम्ही उपवास. खूप भूक म्हणजे लागलेली आहे. 9:30चा टायमिंग आहे ॲक्च्युली, पण आता किती वाजले आहेत का माहिती. आणि ते स्वरू बघा टी व्ही बघत बसला. 9:30चा टाईम आहे, 9:15 झालेलं आहे. स्वरू दे, नो बॅड हॅबिट. तू काय करते बाबू? टी व्ही बघते. स्वरूने बघा किती टॉयज घेतले. 2 ट्रेन घेतले आहे ती. आणि स्पायडरमॅन बघ कुठे बसलाय बाबू. स्पायडरमॅन बघ कुठे बसलाय, थार मध्ये. आपल्या आणि आपले स्विच बॉक्स ते घेतले. चावी होती ना, कोण होतं घरी, पटकन चावी घेतली, आपले स्विच बॉक्स घेतले अख्खे. आणि आता घरी सेटअप करणार, कारण नवीन स्विच मागवले भारी भारीवाले भावानी कलेक्शन, तर ते घेऊन जाऊया चला. आणि बघा सौरभची आठवण. हाय हाय, घर माझा बेडरूम, आई आमची. लेट्स गो. तेव्हा बुटं माझ्या अख्खे. रात्रीचे ना तुम्हाला सांगते, बघा 1:30 वाजले. आणि ना हो, त्यांना आज लय मूड आलाय. कारण की माहिती का त्यांचं काय झालं, आज फेवरेट गोष्ट घरामध्ये आली आहे. आणि ना एक मिनिट, ते बघा शूज आणलेत त्यांनी, पूर्ण शूजचे बॉक्स आणलेत. आणि एवढं पण शूज कलेक्शन आहेत ना त्यांचे. आणि ह्याच्यामध्ये 3 शूज अजून नाही आहेत बर्थडेला जे मी गिफ्ट घेतलेत ते बॉक्स मध्ये. एक इकडे आणून ठेवलं आणि 2 अजून बाकी येतोय दिल्लीवरनं.
एक त्यांनी वापरायला पण काढला बघा तिकडे रेडवाला दिसतो ना या साईडला अख्खी शो येऊन गेली घराच्या. खरं बोलू गाईस, माझं घर बनवलं ड्रीम होतं मला शूज ठेवायचे. कसे खुश झाले त्या ठेवलेले मी माझं शूज कलेक्शन येईल तेव्हा. अजून शूज असेच 3-4 शूज मला बाहेर पण पडले, पण ते तेव्हा जुने झाले. आणि एवढे काळे नाही ते, मोबाईलचा जरा फॉल्ट आहे यांच्या, काळे काळे दिसतात तेवढे काळे नाही येत. दोनच. मी गोरा होऊ का? नाही झाले तुम्ही गोरे. अरे झालं झालं झालं. या साईडनी आता नाही ठीक आहे. बोल आता. त्याचा साफसफाई करतात, फॅन पूर्ण पुसून घेतलाय आणि मी ना खालचा आवरायला घेतले झाडू बिडू. अरे आज बोलत चाल काय नाही, बोलला बाबू झोपलाय लवकर, तर बोल साफसफाई करून कारण ना थोडेसे जायला झाले नवीन घरी, कारण तुम्हाला द्यायचं आहे होम टूर ब्लॉग द्यायचं आहे. काय झालं माहिती का, तुम्ही ना तुमच्या फोटोची काहीतरी सेटिंग बदलली ना, त्याच्यामुळे व्हिडिओ खराब येत होते. अख्खे ब्राईटनेस फुल येते, काहीतरी वेगळंच. कोणती गोष्ट घ्यायची आधी रिव्हील नाही करायची किंवा काय, समजलं. डायरेक्ट प्लेस खरंच भारी वाटते. ही साईड मस्त वाटायला लागली तर शोवाली साईडला. आता फक्त ही साईड एक वेगळी आमची शूटिंग साईड झाली. सोफा साईड आहे ना ही आमचं, म्हणजे रिलॅक्सेशन साठी कधी बसलोय टीव्ही बघतोय, तर ही मधली साईड आमची, त्याचं आम्ही असं डिसाईड केलंय. आणि इकडची जी साईड आहे ना, सगळ्यांना आवडतो आता रूम आपला, सगळे वाट बघतात आम्ही कधी त्यांना इन्व्हाइट करतो तर ना. ऐका ना, इकडची साईड झाली रिलॅक्स वाली मधली, आणि ही साईड कसं काय येतो काय धूळ, कारण काय ना हे ऐका ना, मी काहीतरी बोलत होती यार, चेंज करतात. हा ही साईड बघा, तिथे कपडे ठेवले, तर मी विचार केला इथे महाराजांचा फोटो आपण एकदम वेगळी प्लेस करू छान आहे अशी. आणि इथे ना पूर्ण इथून खालपर्यंत मी माझं कपाळ बनवून घेणार आहे, म्हणजे जे पण माझे पार्सल असतात ते मी इथले इथे देऊ शकते, कारण मी पार्सलसाठी आतमध्ये जाते, मध्ये घेते, फेऱ्या मारते. 3D मध्ये महाराजांची फ्रेम करू आता ओपन बन मध्ये. मला असं वाटतं ही साईड वापरू त्यांच्यासाठी. आई बघ इथे महाराजांचा फोटो लावू, इथे 2 ते नाही का, असं तसं करू, चेंज करू जरा. पण त्यासाठी उभा आणावं लागेल. आमचा कसा तिकडे उभा फोटो, तसा इथे अख्खे महाराजांचा फोटो आणि इथे 2 लॅम्प झालं, करू आपण. डन. आता कसं बाबू आमचा खेळकर आहे ना, मला विचार केला की लगेच नको काय करायला, होऊन दे, घाण होऊन दे. आता घर एक होम टूर झालं ना, घर काम झालं, टेन्शन नाही आम्हाला त्यासाठी. तर 1-2 दिवसामध्ये आम्ही लगेच केलं. दरवाजा बाकी दरवाजाला पैसे पण दिलेले सांगा आता. आणि आमच्या एंट्रीलाच बघा कसे आहेत हनुमान बाप्पा, स्वराला आवडतात. गाडी कलेक्शन. तर आता मला तर एवढं कामं पडलेत, तुम्हाला सांगू नाही शकत. कपड्याचा तर रोज होतो, कारण कपडे आमचे रोज हे होतात. तर जेवण वगैरे झालं मगाशी, आणि आता भांडे वगैरे घासायचे. खूप कंटाळा येतो जेवण केलं ना, ॲक्च्युली काम करायला कंटाळा येतो, पण यांची एक्साइटमेंट बघून ना मला पण एक्साइटमेंट आली आता खूप. भिंती ना आपल्या ओले जऱ्या का फुगल्यात लगेच काही काही ठिकाणी. रील्स मध्ये बघितलं बघा माझ्या भिंती फुगलेल्या लोकांनी. फुगल्या नाही, इकडच्या देवीच्या वेळेमध्ये मागे पाण्याचं आहे का म्हणून ती फुगली, बाकी तिथे पण जरा असं प्लेन नाही बघा ना. बाबू व्हिडिओ मध्ये तुमच्या दिसतोय ब्राईटनेस कमी आहे ना, कसं काय एवढं वाईट घर खराब होतं ना लगेच. वाईट आहे म्हणून हो. इकडे वरती बघा की सिलिंग मध्ये पण एक का हा घर आहे ना, जो कलर मारला ना एकदाच करतं गेला, ऑइल पेंट आहे, डाग निघेल घासून. इकडचा कसा काढला मी, आका केकचा होता. इकडे बघा ना आतमध्ये सिलिंग मध्ये दिसलं का? हो ना, तेच काढत मला, पण ते एक मोठं वाला ते पाहिजे, असं वाला. थांबा, असं ना निघणार. झाडून काढू. हा नाही, झाडू नका मारू, खाली कचरा पडेल. खाली सोपा बिपा खराब होतं त्याने, ते बरोबर ते खेचून घेतं. आता इकडून असं घ्या, आणि उद्या साईडला बोलू लगेच मी आपला डायरेक्ट होम टूर करून टाकू. आणि गाईस सर्व शोज आणि एकदम भारी डेकोरेशन केलं आणि लावलं. काय शोज चमकतात ते, जे ड्रीम घर होतं ते आज कम्प्लीट झालं. पूर्ण साफसफाई करून एवढं भारी वाटतं ना घरामध्ये. बिचारीला बोला आराम कर, मी करतो, भरपूर करते. तुम्हाला माहिती नाही जितकं करते ना कोण यकीन नाही ना, एवढीशा पण तेवढं केलं सर्व. आज याची एज किती माहिती का, फक्त 27 ना. हिने चुकून 28 टाकलेली बर्थडेला, आणि 27, आणि मी 29चा घोडा. आणि माझा बड्डे आता 14 तारखेला. तर माझ्या सरप्राईज तिने मला पहिले सूज दिले, आणि अजून काहीच नाही. तिला माहिती नवऱ्या सूज आवडतात. तेच के तुने एका टायमाला बड्डेला हे दिलते ना, पहिले हे दिलते, दुसऱ्या बड्डेला हे दिलते पुमाचे, मर्सिडीजचे ना. हा, हे पुमाचे मर्सिडीजचे, हे जॉर्डन आहे. आणि सर्वात फेवरेट जॉर्डन माझे हे लय मागे, हे कस्टम केलेले एकदम असे. हे आपल्याकडे 25,000ला मी सिंगापूरवरून मागवले. असे रेड पण होते ना तुमचे, ते कुठे?
लाल पण होते ना असे हा लाल पण होते ना लाल दिलते बर्थडे आम्ही मित्राला दिले कोणाला ते दिले वाटतं मी तेव्हा लाल लाल दिलते बर्थडे लहान होते. हा इथं लाल दिलते आणि हे बा हे पुमाचे आपण कुठे गेलेले फरारीचे तिकडे त्या माझ्यासोबत कुठे पुण्याला घेतलेली ना वाटते. आता बघा आता भारी वाटेल कुठे घेतलेले हा पुण्याला घेतलेले म्हणजे बड्डेला असेच घेतलेले एसकेने घेतले हे एसकेने घेतले ते लालवाले दिरून टाकले कोणला तरी माझं कोण नेले आणि हे हा बाबूला दिले मी लालवाले आणि हे जॉर्डनचे सिंगापूरवरून आले एकदम भारी आहे कस्टम केलेलं हे माझे फेवरेट आहे हे 25,000 रुपयाचे शूज आहे ते 10,000चे असेल वरचे 12,000 रुपयाचे म्हणजे पूर्ण कनेक्शनच हा कलेक्शनच पूर्ण ना 1.5-2 लाखाचा कलेक्शनच झालं माझ्या शूजचा ते वरची कॅप दिसते एवढीशी कॅप नाही भाई गुच्चीची आहे कॅपची प्राईस माझी गोळी कुठे तुम्ही स्वतःच्या पैशामध्ये सर्व केलंय मजा येते ना. अजून तुला माझे 2 आहे ह्याच्यामधला कलर वगैरे तुम्ही लय पागल होईल आणि उद्या एक अजून एक येणार आहे तो मागवला तो पण लय भारी तो आयडी जास्त मागवलाय ही अजून एक